या ठिकाणी आज दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय जनजाती सांस्कृतिक समागम या कार्यक्रमासाठी चोपड्याहून या ठिकाणी रवाना होण्यासाठी आलेलो आहे। तर आमची या ठिकाणी जनजाती बांधवांची एक मुख्य मागणी अशी आहे की समाजावर होणारे अतिक्रमण म्हणजे एक धर्मांतरणाचा असला तर ते डिलिस्टिंगच्या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। तर या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस याची तयारी केली खूप उत्साहाने या ठिकाणी जनजाती बांधव या कार्यक्रमासाठी या ठिकाणी तयार होऊन आलेले आहेत आणि आपल्या हक्कासाठी आम्ही त्या ठिकाणी आमचा जो हक्काचा संस्कृती जो जपण्याचा आमचा ध्यास आहे त्या याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सरकारच्या दरबारी मोर्चा घेऊन त्या ठिकाणी आम्ही जात आहोत। आणि मी मोठ्या याच्याने सांगू शकतो की आम्ही आमचा हक्क त्या ठिकाणी मागू आणि तेव्हाच आम्ही त्या ठिकाणी येऊन परतू। जनजाती समागम अखिल भारतीय समागमला आम्ही सगळे जनजाती बांधव चोपडा तालुक्यात मोठ्या संख्येने दिल्ली इथे जात आहोत। आमची जनजाती समाजाची मागणी जी आहे डिलिस्टिंग, आमची संस्कृती संवर्धन, आमची परंपरा, आम्हाला आमच्यावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी आम्ही सरकार दरबारी धडक मोर्चा विशाल विराट रॅली म्हणून घेऊन जात आहे। आमचे उपक्रम जिल्ह्याचे दत्ताभाऊ पावरामाला कार्याचे तालुका सचिव धनंजयजी बाटले, आमचे मार्गदर्शक पिंटू पावरा, संघाचे कार्यवाह नानूभाऊ व अन्य सगळे हिंदुत्ववादी प्रेमी संघटना आम्ही सगळ्या निरोप्याने इथे आलेले आहेत। तर आम्ही दिल्ली येथे रवाना होत आहे। चोपड्या तालुक्यातून किती जण जात आहे? चोपड्या तालुक्यातून 264 लोक। यासाठी किती वाहनांची व्यवस्था करण्यात आली? इथून आम्ही भुसावळून आमची स्पेशल ट्रेन आहे, इथून बसेस आम्ही केलेल्या आहेत। याच्याने बसेस आम्ही महामंडळाकडनं आम्ही भाडे घेऊन करतो, त्यांचे चांगलं सहकार्य महामंडळाचं। आपण आम्ही रेशन संदर्भात तक्रार देण्यासाठी तहसील कार्यालय चोपडा येथे आलेलो आहोत। मालापूर येथील रहिवासी आहोत आम्ही। मी सामाजिक कार्यकर्ता विकेश सुमार्या पावरा। सर, चोपडा तालुक्यामध्ये जेवढेही रेशन दुकान आहेत त्यावर भोंगळ कारभार चालू असल्या दिसून येत आहे प्रशासनाला। तरी हे रेशन पुरवठा शाखेचे कार्यकारी अधिकारी हे रेशन दुकानदारावर धाड न मारता किंवा त्यांची चौकशी न करता सरासर रेशन लाभार्थ्यांवर अन्याय करीत आहेत। रेशन दुकानदार हे मनमानी कारभार करून महिन्यान रेशन हे गडप करीत आहेत। काही ग्राहकांना मिळत नाही का? काही ग्राहकांना, संपूर्ण ग्राहकांना वेळेवर मिळत नाही आहे आणि जे रेशन कार्डावर आयुष्यमान भारतला कार्ड म्हणून भेटतं त्याच्यावर केव्हाशी सुद्धा गरीब आदिवासी लोकांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे। शासनाचे कुठलाच लाभ मिळत नाही? शासनाचा कोणताही लाभ आदिवासी व गरीब लाभार्थी कुटुंबांना मिळत नाही आहे। याच्या आधी आपण तक्रार दिली होती? याच्या आधी आम्ही आमच्या गावाच्या परवाना जे धारक आहे भीमसिंग जयराम पावरा 2019 पासून आम्ही अर्ज देत चालवलो आहे। 2 वेळेस त्याचा परवाना रद्द झालेला असून प्रशासनाने 27/3/2025 रोजी आपल्या मालापूर गावामध्ये विजिट दिली असता नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, ग्रामसेवक, महसूल अधिकारी यांनी त्या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारले असता त्या ठिकाणी आदिवासी बांधवांनी विविध प्रकारचे रेशन संदर्भात त्यांना माहिती दिली असता 2 महिने उलटूनही त्याच्यावर कारवाई न करता परत त्याला परवाना देण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आम्ही त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा व त्या आदिवासी बांधवांना वेळेवर रेशन मिळावं, त्यांचे रेशन KYC करून मिळावं आणि आरोग्य संदर्भात असो किंवा शैक्षणिक संदर्भात असो सर्व सुविधा त्यांना मिळावा हीच प्रशासनाला विनंती करत आहोत। यापुढे जर काही अर्जाची दखल घेतली गेली नाही तर आम्ही सर्व गावकरी आमरण उपोषणाला बसू।